नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की एनएचे प्लॉट विकत घेतल्यानंतरही बिल्डर डेव्हलपर फसवणूक करत आहेत। त्या संदर्भाने माहिती बघूया, तरतूद बघूया आणि ही फसवणूक नेमकी कशी आहे आणि याच्यातून कसं वाचायचं हे आपण बघूया। मित्रो, जेव्हा केव्हा तुम्ही प्लॉट विकत घ्यायला जाता तेव्हा सगळ्यात सिक्युअर्ड प्लॉट कुठला असतो तर जिथे एनए ऑर्डर आहे, एनएचा लेआउट आहे, तिथला प्लॉट घेणे म्हणजे सिक्युअर्ड प्लॉट आहे असं आपला मत आहे आणि हेच खरं आहे। मग हे सगळं असताना आज हे व्हिडिओ करायची काय गरज पडली? कारण बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की पक्षकार लोकांनी एनएचे प्लॉट घेतले आहेत, एनएची ऑर्डर करेक्ट होती, सगळं पाहिलं, प्लॉट घेतलं आणि जेव्हा निवासी पर्पजसाठी बांधकाम करायची परवानगी मिळावी म्हणून अर्ज दिला तेव्हा अर्ज रिजेक्ट झाले। मग लक्षात आलं काय, अरे आपण तर एनएचा प्लॉट घेतला, मग अर्ज रिजेक्ट व्हायचं कारण काय, बांधकाम परवानगी घेण्याचं कारण काय? मग जेव्हा असे लोक आमच्याकडे आले तेव्हा आम्ही जेव्हा एनए ऑर्डर काढून तपासल्यावर हे लक्षात आलं की एनए ऑर्डर आहे, ती लीगलही आहे, योग्य प्रकारे प्रोसेस करून यांनी मिळवलीसुद्धा आहे, पण त्याच्यात एक मेख आहे, ती अशी आहे की एनए म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल, ज्या काही शेतजमिनी आहेत त्यांना जेव्हा आपण कन्वर्ट करतो तेव्हा नॉन ॲग्रिकल्चरलची ऑर्डर मिळते। पण आता एवढं पुरेसं नाही आहे। या नॉन ॲग्रिकल्चरलमध्ये पुणे आणि परिसरात बऱ्याच डेव्हलपर बिल्डर लोकांनी गोडाऊनचे एनए केलेले आहेत, इंडस्ट्रियल एनए केले आहेत किंवा अजून कुठले कमर्शियल एनए केले आहेत आणि एनए ऑर्डर मिळवली आहे हॉटेलसाठी वगैरे। आणि या एनए ऑर्डरच्या आधारे, गोडाऊनच्या एनए ऑर्डरच्या आधारे यांनी सर्रास प्लॉटिंग टाकली आणि हा एनएचा कागद दाखवला आणि लोकांना प्लॉटिंग विकले, लोकांनी एनए बघून प्लॉट घेतले आणि ते मालकी बनले, त्यांच्या नावाने खरेदी खत झालं, सातबारा झालं, सगळं झालं। पण जेव्हा घर बांधण्यासाठी परवानगीसाठी अर्ज टाकला तेव्हा कन्सर्न अथॉरिटीने हे अर्ज रिजेक्ट केले। का? एनए आहे पण हा निवासी पर्पजसाठी एनए नाही, हा गोडाऊनसाठी एनए आहे किंवा अदर कुठला कमर्शियल पर्पजसाठीचा एनए आहे, म्हणून इथे निवासी पर्पजसाठी आम्ही बांधकामाची परवानगी देत नाही, अशा प्रकारचा शेरा मारून बांधकामाचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट करण्यात आला। नंतर लक्षात आलं की बिल्डर लोकांनी हा नवीन प्रकार शोधून काढला आहे लोकांना फसवण्याचा। कशाच्या आधारे? एनए ऑर्डरच्या आधारे। त्यामुळे मित्रो, तुम्ही जर प्लॉट घेत असाल तर एनए प्लॉट घेणे योग्य आहे, ते सुरक्षित आहे। तरी हा जो नवीन प्रकार फ्रॉडचा शोधून काढला आहे की एनए म्हणायचं पण तो एनए रेसिडेन्शियलसाठी नसून तो गोडाऊन किंवा अजून कुठल्या इंडस्ट्रियल कामासाठी आहे असा एनए घ्यायचा आणि अशा एनएच्या आधारे भरमसाठ पैसे आकारून लोकांना प्लॉटिंग विकायचे आणि नंतर हात वर करायचं, हा प्रकार चालू आहे। म्हणून तुम्ही जर प्लॉट घेत असाल आणि एनएचे प्लॉट घेत असाल तर चांगली गोष्ट आहे, पण ती जी काही एनएची ऑर्डर आहे ती स्पेसिफिकली रेसिडेन्शियल पर्पजसाठी आहे की नाही हे चेक करा, किंवा एखादं कमर्शियल किंवा गोडाऊन पर्पजसाठीचा एनए तुमच्या माथी तरी मारला जात नाही ना, हे चेक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही प्लॉट घ्या। तर मित्रो, ही होती माहिती एनएमध्ये जो नवीन फ्रॉड चालू आहे त्या संदर्भाने। मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सअपवर जा, नावगाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।